नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे. तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणते-कोणते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे प्रस्तुत करायचे आहेत, तुम्हाला दाखवायचे आहेत, त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी ऑलरेडी तुम्हाला सर्व्हेअर पदाकरिता कोणते डॉक्युमेंट लागतात त्याची माहिती दिलेली आहे. आता काय करत आहे, की तुम्हाला लेखापाल पदाकरिता जे डॉक्युमेंट लागतात त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. ओके. तर लेखापाल पदाकरिता जर पाहिलं तुम्ही, तर याच्यासाठी जर क्वालिफिकेशन जर बघितलं, तर ते क्वालिफिकेशन होतं 12वी सॉरी ग्रॅज्युएशन होतं. तर कुठलंही ग्रॅज्युएशन तुम्हाला चालणार आहे याच्यामध्ये. तर बघा, इथं जर बघितली ही लिस्ट आहे. हे डॉक्युमेंट आहेत ॲक्चुअली यांनी सगळं माहिती दिलेली आहे, की पेपर कधी झालेले आहेत, हे पेपर झालेले आहे. त्याची माहिती आता सध्या तरी काही महत्त्वाची नाहीये. त्याचा निकाल लागला होता 22/11/2023 रोजी. त्याच्यानंतर इथं आहे सांगितलेलं, की जे पदं 200 पैकी आहेत मार्क पेपर झाले होते सी म्हणजे लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता या पदांकरता 200 मार्कापैकी पेपर लागला होता. 200 मार्काचा पेपर होता आणि बाकीचे पद आहेत लघुलेखक, निम्न श्रेणी, लघुलेखक, उच्च श्रेणी आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सर्वेक्षक. तर या पदाकरता 120 मार्कापैकी पेपर होता. तर 120 पैकी तर त्याच्यानंतर त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती 19/12 ला लागली होती. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी 200 पैकी पेपर दिला म्हणजे कुठले-कुठले लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता या पदाकरिता जर बघितलं तर त्यांनी काय केलं, की 45% पेक्षा जास्त गुण आहेत त्याची 1:5 रेशिओने काय केलं, की मेरिट लिस्ट लावलेली आहे. म्हणजे एका पदाकरिता 5 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले आहे आणि बाकीचे पद आहेत, तर त्यांच्यासाठी काय केलंय म्हणजे ज्यांचे 120 पैकी मार्क होते, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि सर्वेअर या पदाकरिता काय केलं, की 120 पैकी ज्यांना 54 मार्क आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना काय केलं, की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं आहे. कारण त्यांची नंतरनं स्किल टेस्ट होणार आहे. तर जर बघितलं तर ह्यासाठी लेखापाल पदाकरितासाठी 19/12 ला नागपूर विभागाकरिता बाकीचे वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळी तारीख असेल आणि वेगळा हे असणार आहे प्लेसही असणार आहे. त्यांनी ते पाहून घ्यायचं आपापल्या विभागानुसार. तर बघितलं तर आता इथं जर बघितलं त्यांनी काय केलं आहे, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट दिलेल्या आहेत. कधी-कधी जायचं आहे त्यांनी. ओके. हे याच्यानुसार तुम्हाला जायचं आहे म्हणजे सर्व्हेअर पदाकरिता दिलेलं आहे. आता याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी बघा, की ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुमचं वेळापत्रक त्याच वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. जर तुम्ही गैरहजर असाल तर तुम्हाला पुन्हा चान्स दिला जाणार नाहीये लक्षात ठेवा. त्याच्यानंतरनं सर्व सूचनांचे पालन करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असल्यास त्याच्या संदर्भात तुम्हाला पुरावे लागणार आहे. ते ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्यानंतरनं ऑनलाईन फॉर्म भरल्याचा एक प्रत लागेल, त्याची एक प्रिंटआउट काढायला लागेल. त्याच्यानंतर हॉल तिकीटची एक प्रिंटआउट लागेल. त्याच्यानंतर एक ओळखपत्र त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, निवडणूक आयोगाचे लायसन लागेल किंवा हे लागेल ओळखपत्र किंवा लायसन चालेल तुम्हाला. त्याच्यानंतर पासपोर्ट साइज फोटो घेऊन जायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्याची एक झेरॉक्स घ्यायची आहे तुम्हाला आणि ती अटेस्टेड करायची आहे. संक्षेपित करून घ्यायची आहे. अटेस्टेड कॉपी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला बघा ही गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता, सामाजिक आरक्षण आणि बाकीच्या गोष्टी या काय करते मी तुम्हाला सांगेल इथे. ओके. आता सर्व्हेअरसाठी सांगितलं होतं मी अकाउंटंट पदाकरता. आता अकाउंटंट पदाकरिता जी माहिती आहे ती तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला नाव चेक करण्यासाठी काय पाहावं लागेल, तुम्हाला 10वी मार्कशीट लागणार आहे तुम्हाला. 10वी मार्कशीटवरती तुमचं नाव चेक केलं जातं. तुम्ही नाव काय भरलं आहे ते ऑनलाईन आणि हे चेक केलं जातं. त्याच्यानंतर वयाच्या पुरावासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र असेल तर ठीक. त्याच्यानंतर एस-एस-सी सर्टिफिकेट त्याच्यावर तुम्हाला डेट ऑफ बर्थ असते. लक्षात घ्या डेट ऑफ बर्थ हे सर्टिफिकेट वेगळं हां. म्हणजे सनद म्हणतो आपण याला. ही तुम्हाला चालणार आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि रहिवासी सर्टिफिकेट हे तुम्हाला लागेल. रहिवासी सर्टिफिकेटला डोमिसाईल म्हणतात. घाबरू नका, काळजी करू नका. हे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या मार्कशीट लागणार आहेत. तर आता तुम्ही ग्रॅज्युएशनवरती पोस्ट होती त्या त्या आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असाल, तर पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट लागेल. सर्टिफिकेट असेल तर ठीक. ग्रॅज्युएशनची मार्कशीट सर्टिफिकेट असेल तर ठीक. सर्टिफिकेट कंपल्सरी नाही बट मार्कशीट तरी पाहिजेच पाहिजे. त्याच्यानंतर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट. 10वी तर केलेलीच असते सॉरी 12वी केलेली असते. 12वीचं मार्कशीट लागेल, सर्टिफिकेट लागेल. 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागलेलं आहे. ज्या तुम्हाला लागणार आहेत त्या गोष्टी सगळ्या लागणार आहेत. ओके. म्हणजे 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन कुठलं तरी. म्हणजे मिनिमम जे आहे ते तुम्हाला द्यायलाच लागणार आहे. असं नाही की तुम्ही फक्त 12वी फॉर्म भरलाय तर 12वी पर्यंतच द्याल. ग्रॅज्युएशनवरती पोस्ट होती तर ग्रॅज्युएशनवरती तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे. हे एज्युकेशन रिलेटेड झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आता समज कास्ट रिलेटेड असाल तुम्ही, ओके. कास्ट केलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक. अदरवाईज तुम्हाला चान्स दिला जातो की 6 महिन्यात तुम्हाला सबमिट करायला. नॉन क्रिमिनल लागणार आहे. आता कोणाकोणाला लागेल? व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी, एस-बी-सी यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एससाठी असेल तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे.
त्याच्यानंतर पुढे बघा पॅरलल रिझर्व्हेशन असेल, तर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, त्याच्यानंतर पी-डब्ल्यू-डी असेल, स्पोर्ट कोट्यामधून असताल, तुम्ही अर्थक्वेक अफेक्टेड असाल, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल, त्याच्यानंतर ऑर्फन असाल, तर याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यानंतर बघा एखाद्या विद्यार्थ्यांचे पाल्यांनी यांनी काय केलं, की कमिटेड सुसाईड केलं असेल फार्मरने, तर त्याचं तुम्हाला काय करणार, की सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, ते तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला लागतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही जर सर्व्हिसमध्ये असाल, तर तुम्हाला एन-ओ-सी लागेल. तुम्हाला एखाद्या याचं एन-ओ-सी लागणार आहे. त्याच्यानंतर फ्रीडम फायटर असाल आणि एज क्लेमसाठी रिलॅक्सेशन मागितलं असेल, तर भेटलं असेल तुम्हाला, तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल, समजली असेल. काही इन्फॉर्मेशन लागत असेल, तर तुम्ही मला Telegram चॅनलवरती विचारू शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.